भाजपचे आमदार देवेनी फरांदे यांनी जुने नाशिक परिसरामधल्या काही मतदान केंद्रांवर गोंधळ सुरू असल्याचा आक्षेप घेतला। विनायक पांडे आणि त्यासोबतच वसंत गीते त्या ठिकाणी होते, ज्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खरं तर काही शाब्दिक चकमक झाली। तुम्ही तिथे होते, नेमकं काय घडलं? नाही, खरं तर मी बावनपुऱ्यामध्ये बसलेलो होतो आणि तिथे बसला असताना मला फोन आला का बाबा आमदार मॅडम आतमध्ये मतदारांना मतदानापासून वंचित ठेवताय। तर मग मी ताबडतोब तिथे गेलो आमच्या फुले मार्केटच्या बूथवर। मग मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, मतदारांना मतदान करू द्या। आणि ते सरळ जे लाईनीत जेवढे मतदान करण्यासाठी उभे होते त्या सर्वांना ते बाहेर हाकलत होते। म्हटलं तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही आणि पोलिसांचा दबाव आणून तुम्ही अशा प्रकारे दडपशाही करू शकत नाही काय। आणि मग त्याच्यात मग ते म्हणे यांना बाहेर काढा असं सगळं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। याच्यामध्ये काही शिवीगाळ झाली आपल्या कार्यकर्त्यांकडून असा त्यांचा आक्षेप आहे। शिव्या आता ते पायाखालची त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली पाहिलं जर बघितलं तर आपण बघितलेलं आहे। जनता इतके राजाभाऊ वाजे इतका पॉप्युलर माणूस आहे आणि लोकांनी त्यांची प्रामाणिकता बघितलेली। निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे आणि निष्ठावान म्हणून लोक संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघातील लोक राजाभाऊ, तुम्ही कोणालाही सहजरित्या विचारा, लोक सांगता का राजाभाऊ वाजे यांना मत देणार। आणि सगळीकडे जर नाशिकमध्ये साई मतदारसंघामध्ये जर बघितलं तर एक राजाभाऊ वाजेंची लाट आहे, राजाभाऊ वाजेंची लाट आहे। आणि राजाभाऊ वाजे हे सगळे प्रकार बघितल्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून हे असे प्रकार घडून आणताना कुठेतरी मतदान बंद पाडण्याचा प्रकार करताय। आपण बघतोय की या ठिकाणी विनायक पांडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते केले जात आहेत। अर्थात या संपूर्ण वादाच्या प्रकरणावर आता देवेनी फरांदे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे या नेमक्या प्रकरणात आता पुढे काय अजून समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।